तर अशोक चव्हाणांची बातमी ऐकून कार्यकर्ता म्हणून वेदना झाल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलेलं आहे। मी आमदारकीचा राजीनामा दिला नाही असं देखील विश्वजित कदम यांनी आता स्पष्ट केलं आहे। तर राजीनाम्यासंदर्भातलं आपलं वृत्त हे गैरसमज पसरवणारं आहे असं ट्विट या ठिकाणी विश्वजित कदम यांनी केलेलं आहे। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली। अशोक चव्हाणांची बातमी ऐकून कार्यकर्ता म्हणून वेदना झाल्या असं त्यांनी म्हटलंय। सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली, समजली। ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे। अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातोय की मी सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही। मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही, हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि माझी नम्र विनंती आहे की कुणीही कुठलाही गैरसमज या ठिकाणी करू नये।